अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्या मृत्यूनंतर शहर 2 दिवस बंद होतं. काल अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज जे आहे शहर पूर्ण पूर्वपदावर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळपासून शहरातील जे बाजारपेठा आहेत त्या पुन्हा एकदा उघडण्यात आलेल्या आहेत. काल मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जे आहे कुठेतरी हिंदुत्ववादी संघटना असतील, त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे आहे कारवाईच्या आश्वासनानंतर आपलं आंदोलन जे आहे ते स्थगित केलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी आता अहिल्यानगर शहरातील बाजारपेठा असतील, त्याचबरोबर उपनगरातील बाजारपेठा ज्या आहेत त्या पूर्वपदावर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता आज जे आहे महानगरपालिकेच्या वतीने धीरज परदेशी याच्या मृत्यू प्रकरणी शोकसभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन काय कारवाई करते यामध्ये हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर.